महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। भीषण अपघातात 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू। परतवाडा बैतूल मार्गावरील निंबोरा फाट्यानजीक रात्री उशिरा 4 चाकी व दुचाकीत झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। शिरसगाव कसबा, शिरसगाव पोलीस स्टेशन येथील रात्रग्रस्त अंमलदार हे ग्रस्त करीत असताना त्यांना रोडवरील पुलाजवळ मोटरसायकलची शीट पडलेली दिसली। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे दिसून आले। अपघातातील जखमी व मृतक हे वाहनात फसलेले होते। त्यांना वाहनाबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले। अपघातांची माहिती खालीलप्रमाणे। घटना तारीख व वेळ 17 जुलै 2022 चे 11:40 पूर्वी। घटनास्थळ परतवाडा ते बैतूल रोड, निंबोरा फाटाजवळ। अपघातग्रस्त वाहन क्रमांक MH27S 4670 होंडा स्प्लेंडर, MH20 DJ 8003 इनोवा। जखमी 1 संजय गजानन गायन, वय 22, राहणार बोदड, तालुका चांदूर बाजार। मृतक 2 पांडुरंग रघुनाथ शनवारे, वय 30, राहणार बोदड, तालुका चांदूर बाजार। सतीश सुखदेव शनवारे, वय 30, राहणार बहिरम कारंजा। सुरेश विठ्ठल निर्मळे, वय 25, राहणार खरपी। इनोवा चालक रमेश धुर्वे, वय 30, राहणार सालेपूर। MH27S 4670 होंडा स्प्लेंडरचा चालक नाव प्रतीक दिनेशराव मांडवकर, वय 26। अक्षय सुभाष देशकर, वय 26, राहणार बोदड, तालुका चांदूर बाजार। इनोवा मालक राजू चुन्नीलाल मानधने, राहणार परतवाडा। पुढील तपास शिरसगाव कसबा पोलीस करत आहेत। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।